मॉन्स्टर कुठे आहे? एक आहे माझ्या समोर उभा आहे. तुझा मुलगा कुठे आहे? म्हणजे ए भैताड, माझ्या पोराला सांभाळायची जबाबदारी तुझी आहे. मला कोण विचारून राहिली तू? कुठे माझ्या पोरगा? कुठे हरवलं त्याला? तो इकडे नाहीये का? मला आणि गॅरीला वाटलं तुझ्याकडेच आहे म्हणून. बघ शन्या, माझ्या पोराला सांभाळताना तर हलगर्जीपणा केला ना तू, तर माझ्यासारखी वाईट बाई दुसरी कोणी नाही, कळलं ना? नाही नाही, तिला उलटी टांग आणि खालून मिरचीची धुनी दे. हो का? ठीक आहे, चिडचिड नका करू यार, पॅनिक नका हो. असेल इथे कुठेतरी, मी शोधते त्याला. हा चल निघ. ओके. आणि जोरात जा. अरे बाजूबाजूनी चुकून आपली मेल वाजवली, बाकी काही. यार हा monster कुठे आहे यार? गॅरी परत लेक्चर देत बसेल मला. वॉचमॅन, काय झालं मॅडम? त्या अथर्वची बस आली का? तो आलाय का इकडे? शाळेची बस तर मगाशीच येऊन गेली आणि हे आत्ता शोधतायत. अरे काय ऐकू येते का? भेडा आहेस का तू? नाही, अथर्व नाही आला अजून. अजून नाही आला? असं कसं होईल यार? अहो, शाळेची बस मगाशीच येऊन गेली, पण अथर्व नाही दिसला. म्हणजे मला तरी नाही दिसला बुवा. बाकीचं आपल्याला माहित नाही मॅडम. यार अथर्व अजून नाही आला, मग गेला कुठे? लास्ट टाइम सारखा हरवला नाही ना तो? फ्रीक, मी गॅरीला फोन करते. नाही नाही, प्लीज डोंट डाय ऑन मी, प्लीज डोंट डाय ऑन मी. फोन पण बंद झाला बरोबर वेळेला. काय करू आता? कुठे शोधू या मॉन्स्टरला? मॉन्स्टर अथर्व. शोधत बसा अथर्वला आता. अथर्व तर राधिका ताई सोबत कधीच निघून गेलाय. कुठेच सापडत नाहीये मॉन्स्टर. शी. गॅरी पण ऑफिसला गेला. ऑफिसला जायचं असतं गॅरीला. यार. हा बच्चा बोल, सापडला ना अथर्व? आय डोंट नो, मॉन्स्टर कुठे सापडत नाहीये. सापडला नाही म्हणजे? मी राधिकाला पण विचार केले, तिच्याकडे पण नाहीये. तू घरात आहे? मॉन्स्टर घरातच आहे, तो कुठेच गेलेला नाही. तू वेडा आहेस का? ते दे मला. जा यार. जा, बोट ठेवू नको. हॅलो, अक बघितलं तू काय करतोय ते? शनाया, तू त्याच्यावर काय ओरडतेस? चूक आपलीच आहे की नाही? सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो, पण आईच म्हणली काय? तिची पटला काय ती का? मला माहिती. आई,
मी तुम्हाला नंतर फोन करते. हो चालेल. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.